हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। हा कलश कसा विणायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी व्हाईट, ऑरेंज आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे। सोबत एक बॉल आणि एक स्ट्रोची वाटी, मोठीवाली आहे ही स्ट्रोची वाटी, आणि एक बल्ब यूज केलेला आहे जो यूजलेस आहे। इथे सर्वप्रथम मी स्टोच्या वाटीला लोकर गुंडाळून घेतलेली आहे। छोटासा पोर्शन घ्यायचा लोकरचा आणि तो स्टोच्या वाटीला गुंडाळून घ्यायचा, म्हणजे सोप्या पद्धतीने लोकर स्टोच्या वाटीसोबत गुंडाळली जाते। आपण हा कलश आहे तो पांढऱ्या कलरच्या लोकरमध्ये विणणार आहोत। सो मी पांढऱ्या कलरची लोकर अटॅच केलेली आहे आणि ती 2-2 किंवा 3-3 धागे घ्यायचे स्टोच्या वाटीभोवती जे आपण गुंडाळलेले आहेत ते आणि त्यासोबत एक खांब विणून घ्यायचा। या पद्धतीने हा पहिला राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत। सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात पण लाईक करत नाहीत, सो लाईक करत जा। इथे पहिला राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर मी स्लिप स्टिचने तो राऊंड अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडला एका खांबावरती 2 खांब या पद्धतीने विणणार आहोत। इथेच फक्त आपल्याला खांब वाढवायचे आहेत, बाकी कुठेही खांब वाढवायचे नाहीत। या राऊंडला आपण खांब वाढवणार आहोत, त्यासाठी आपल्याला एका खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे। इथून पुढे आपण खांब वाढवणार नाहीत। पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला खांब वाढवून घ्यायचे। पहिला राऊंडला खांब वाढवता येत नसतात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला खांब वाढवून घ्यायचे, म्हणजे बॉल जो आहे तुम्ही फ्लॉवर पॉटसाठी किंवा कलर्ससाठी कशासाठीही तुम्ही जर बॉल विणत असाल तर तुम्हाला जर सोप्या पद्धतीने बॉल विणायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला एका खांबावरती 2 खांब अशा पद्धतीने विणा, म्हणजे बॉल नीट विणला जाईल, तो दिसायलाही सुंदर दिसेल आणि अगदी फिटिंगमध्ये विणला जातो। आता तिसरा राऊंड आपल्याला एका खांबावरती 1 खांब अशा पद्धतीने विणायचा आहे। चौथा आणि पाचवाही त्याच पद्धतीने विणायचा आहे। एका खांबावरती 1 खांब या पद्धतीने आपण आणखी 3 राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत, यासोबत 3 असं। इथे आपले टोटल हे पहा 1 2 3 4 5 राऊंड विणून झालेले आहेत। बॉल आपला मीडियम साईजचा आहे। कलर्ससाठी हा बॉल परफेक्ट आहे। इथून पुढे आपल्याला खांब कमी कमी करत विणत जायचं आहे। फक्त आपण दुसऱ्या राऊंडसाठी खांब वाढवले होते, त्यानंतर आपण खांब वाढवलेले नाहीत। इथून पुढे आपल्याला 2 खांब विणायचे आहेत आणि तिसरा खांब स्किप करायचा आहे, एक गॅप सोडायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा 2 खांब विणायचे आणि एक गॅप ठेवून द्यायचा। या पद्धतीने हा राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे। 2 खांब विणायचे आणि एक खांब स्किप करायचा, या पद्धतीने विणून घ्या। पूर्ण राऊंड याच पद्धतीने विणायचा आहे आपल्याला। हा कलश दिसायला खूप सुंदर दिसतो, सो एक लाईक नक्की करा आणि जर हा कलश तुम्हालाही आवडला तर नक्की ट्राय करून पहा। गौरी गणपतीसाठी खूप छान दिसेल डेकोरेशनसाठी। याचं कलर कॉम्बिनेशनही खूप छान झालेलं आहे, सो एकदा नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कलशला डोळेही बसवू शकतात। आपण कलशला डोळे बसवतो, सो या कलशलाही डोळे बसवले तरी चालतील। तो एक डेकोरेशनचा पार्ट आहे। तुम्हाला आवडलं असेल तर बसवा,
नको असतील तर स्किप करा. इथून पुढे आपण एक खांब स्किप करत आहोत. नाही, इथे आपण एकही खांब स्किप केलेला नाही. यानंतरच्या राऊंडमध्ये आपण खांब स्किप करणार आहोत. हा राऊंड जो आहे तो एका खांबावरती एक खांब याच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपलं विणून झालेलं आहे. यानंतर आपण इथे आता स्टोची वाटी बसवणार आहोत. ही स्टोची वाटी कोणत्याही कलरमध्ये गुंडाळून घेतली तरीही चालेल, कारण ही पुढे दिसतच नाही. जेव्हा आपला कलश पूर्ण होतो तेव्हा ही स्टोची वाटी अजिबात दिसत नाही. सो कोणत्याही कलरमध्ये हिला रॅप करून गुंडाळून लोकर घेतली तरीही चालेल. इथे स्टोची वाटी कशी शिवून घ्यायची ते पहा. लोकरच्या मध्ये सुई घालायची नाही, कारण सुईमध्ये लोकरमध्ये सुई फसली जाते आणि सुई निघत नाही. हे पहा, त्यामुळे जिथे जिथे गॅप आहेत गॅपमधून सुई घ्यायची आहे आपल्याला. लोकरमध्ये सुई अजिबात घालायची नाही. ही अडकून बसली जाते आणि निघत नाही नंतर. हे पुढचे जे वरचे जे खांब आहेत त्याच्या ज्या साकळ्या आहेत त्याच्यामधून जे आपण खांब विणत होतो ना त्याच्यामधून, आणि नंतर वरती 3-3 किंवा 2-2 धागे घ्यायचे आणि त्याच्यामधून सुईनी अटॅच करून घ्यायचं. याच पद्धतीने सर्व वाटी आपण अटॅच करून घेणार आहे. ही वाटी बसवून घ्या, कारण या वाटीमुळे जर तुम्हाला बल्ब विणायचा असेल कलशभोवती, जर तुम्हाला कलशसाठी जर तुम्ही बल्ब यूज करणार असाल तर ही वाटी नक्की यूज करा. यामुळे तुम्ही आतमध्ये बल्ब विणलेला आहे तो ओळखता येत नाही आणि कलशचा आकारही खूप छान येतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो कलश. सो कलश यूज करताना ही बल्ब यूज करा, म्हणजे ही छान दिसेल. कलश बनवताना नक्की बल्ब यूज करा आणि स्टोची वाटीही यूज करा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून पुढे कॉटनही भरू शकतात, पण मी इथे बल्ब यूज करणार आहे. इथे जर तुम्ही बल्ब यूज केला तर हा आकार आहे तो खूप दिवस तसाच राहू शकतो, पण जर तुम्ही इथे कॉटन यूज केलं तर नंतर तो आकार तसा राहत नाही. सो बल्ब यूज करा, किंवा मार्केटमध्ये जो शंख भेटतो तो यूज करा, जो ब्लॅक कलरमध्ये भेटतो. इझिली तो मिळून जाईल. जो आपण बदक किंवा मोर विणण्यासाठी जो यूज करतो बॉल, त्याला शंखही म्हणतात किंवा शंकूही म्हणतात, तो यूज केला तरीही चालेल. मी इथे बल्ब यूज केलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला राऊंड ऑरेंज कलरने कंप्लीट करायचा आहे. आतमधल्या साईडने विणायचं नाही, कारण तिथे आपल्याला विणता येत नाही. सुरुवातीला मी दाखवलेलं आहे इथं तिथे विणता येत नाही. सो बाहेरच्या बाजूने विणा, म्हणजे हे सोप्या पद्धतीने विणलं जाईल. आतमध्ये जर तुम्ही विणायला गेलात आतमधल्या साईडने तर सुई अडकून बसते आणि ती लवकर निघत नाही. त्यामुळे बाहेरच्या बाजूनीच विणायला सुरुवात करा. या पद्धतीने हा आपला पहिला राऊंड अशाच पद्धतीने कंप्लीट करायचा आहे आणि स्लिप स्टिचने अटॅच करायचा आहे. गौरी गणपती जवळ येत आहेत, सो हा कलश तुमच्या गौरी गणपतीसाठी नक्की बनवून पहा आणि या कलशनी डेकोरेशन करा. खूप छान दिसतो हा कलश.
याच पद्धतीने आपण आणखी 3 राऊंड विणून घेणार आहोत। एका खांबावरती एक खांब अशा पद्धतीने आपण हे राऊंड विणून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला खांब हे कमी कमी करत विणत जायचं आहे शेवटीपर्यंत। हे आणखी 2 राऊंड मी विणून घेतलेले आहेत। हे पहा, स्टोच्या वाटीने परफेक्ट आकार येतो इथे। सो इथे एक स्टोची वाटी यूज करायला विसरू नका। बल्ब छोटाच असतो, पण स्टोची वाटी यूज केल्यामुळे इथे सुरुवातीला जरा मोठा आकार येतो आणि हे परफेक्ट बसलंही जातं, विणलंही जातं। सो स्टोची वाटी नक्की यूज करा जर तुम्ही असाच कलश विणणार असाल तर। इथून पुढे आपण एक एक खांब स्किप करत जाणार आहोत। आपल्या ॲडजस्टनुसार हे विणून घ्यायचं। तुम्हाला जशी ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने तुम्ही इथून पुढे खांब स्किप करत जायचे, कमी कमी करत जायचे। इथे मी या राऊंडला एक खांब स्किप केलेला आहे। हा आपला एक राऊंड कंप्लीट झालेला आहे। हा 5वा राऊंड होता आपला। इथून पुढेही आपण एक एक किंवा 2-2 खांब स्किप करत विणत जायचं आहे। इथे मी आणखी एक एक खांब स्किप करत विणत जाणार आहे। इथे आपण 2 खांब स्किप केलेले आहेत। इथे एका खांबावरती एक खांब असं विणलेलं आहे। इथून पुढे आपल्याला असाच एक राऊंड विणून घ्यायचा आहे आणि अटॅच करून धागा कट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही धागा कट करून घ्यायचा आणि हाईड करून टाकायचा। हे पहा, परफेक्ट असा कलशचा आकार आलेला आहे। याला नारळही म्हणतात। आता याच्या भोवती आपल्याला जे 5 पानं असतात आंब्याची ते विणायची आहेत। वाटीच्या खालच्या साईडला हे अशा पद्धतीने धागा अटॅच करायचा आहे आणि 5 गॅप विणून घ्यायचे आहेत। 5-5 चेन बनवायचे आहे आणि ॲडजस्ट करून 5 गॅप बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला 5 पानं विणायची आहेत। इथे मी पानं विणलेली आहेत ती। जर तुम्हाला इथे
पान विणून तुम्ही अटॅच करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही तसंही करू शकतात, पण इथे आपण हे गॅप विणून नंतर याच्या भोवतीच पान विणणार आहोत. ते दिसायला खूप छान दिसतं. सो असंच विणून घ्या. पानाचा आकार जरा मोठा हवा असतो आपल्याला. सो अशा पद्धतीने विणल्यानंतर ते छान दिसतं दिसायला. याला तुम्ही मण्यांनीही डेकोरेशन करू शकतात. मण्यांनी या पांढऱ्या कलश भोवती स्वस्तिकही तुम्ही बनवू शकतात. ते दिसायलाही छान दिसतं. आणि वरच्या नारळ भोवतीही तुम्ही एक स्वस्तिकही मण्यांनीच बनवू शकतात. तसंही डेकोरेशन छान दिसेल. इथे मी एक पहिलं पान विणून घेतलेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला पान कसं विणायचं ते दाखवते. इथे आपल्याला या सर्कलमध्ये आपण 5-5 चेनचं एक सर्कल विणलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 7 चेन बनवायचे आहेत पहिल्या राऊंडला. त्यानंतर एक एक खांब स्किप करत जायचं, म्हणजे पानाचा परफेक्ट असा आकार येतो. इथे आपले 7 खांब विणून झालेले आहेत. हे डबल खांब आहेत सगळे. इथे आपल्याला एक खांब स्किप करायचा आहे, म्हणजे आपले दुसऱ्या राऊंडला आपले 6 खांब तयार होतील. सुरुवातीचा एक खांब स्किप करायचा. इथेही आपण सुरुवातीचा एक खांब स्किप करायचा आहे. इथे आपले 5 खांब तयार होतील तिसऱ्या राऊंडला. 3 राऊंड आपले विणून झालेले आहेत. आता चौथ्या राऊंडलाही आपल्याला एक खांब स्किप करायचा आहे सुरुवातीचा. आणि इथे 5व्या राऊंडला अशा पद्धतीने 2 खांब विणल्यानंतर हे बरोबर, त्यानंतर एक पुढे एक खांब विणायचा त्या 2 खांबामधून. त्यानंतर बरोबर पानाचा आकार तयार होतो. धागा कट करून घ्यायचा आणि पुन्हा दुसरं पान अशाच पद्धतीने विणून घ्यायचं. याच पद्धतीने तुम्ही सर्व पानं विणून घ्या आणि डेकोरेशन करा. पहा किती फ्रेश दिसतो हा कलश. सो एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीचे जे मणी आहेत हे मणी मी चिटकवून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने स्वस्तिक ही ऑरेंज कलरचा धागा कट केलेला आहे आणि स्वस्तिकच्या आकारामध्ये हा अटॅच केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मणी चिटकवून घेतलेले आहेत. बाय बाय, टेक केअर.